हा तर मित्रांनो, आता आपली डे 8ची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, हा आजचा 8वा दिवस आहे आपला ट्रिपचा. आता इथून आपण चाललेलो आहोत बँकॉकला. ठीक आहे, तर जसं चेकआउट होतं आपल्या ह्या प्रॉपर्टीवरून मरीन पॅराडाईज इनकॉर, तर जसंच आपलं चेकआउट झाल्या आपण इथून निघणार आहोत. ठीक आहे, तर स्टेट. तर मित्रांनो, आता आपण कॅब करणार आहोत बँकॉकला जाण्यासाठी, कारण की इथे तिकीट्स अवेलेबल नाही आहेत. हां, टाईम खूप जाणार आहे आपलं. सो टाईम वेस्ट न करताना आपण आता कॅबने जाणार आहोत. कॅब बुक केलेली आहे. कॅबचे जवळजवळ 2200 बात होणार आहेत. बघूया आता कसं होतं आहे, काय होतं. मी तुम्हाला कॅबची जर्नी दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बँकॉकला जाणार आहोत. ठीक आहे, तर पटायावरून बँकॉकची आपली आता ट्रिप चालू झालेली आहे. आपण चाललो आहे आता नॉर्थ बस टर्मिनलला. हा तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं बँकॉकमध्ये. तुम्ही बघितलं आता आपण पटाया ते बँकॉक आलो. प्रॉब्लेम काय झाला की बसचे तिकीट्स अवेलेबल नव्हते आपल्याकडे, म्हणून आपल्याला प्रायव्हेट कॅब करावी लागली. बघा जरा ट्रॅफिकमुळे, इकडच्या ट्रॅफिकमुळे आपल्याला गाडी तिथेच थोडी सोडवावी लागली. जर सोडली नसती, चालत नसतो गेलो, तर टायमावरती पोचला नसतो. आणि बँकॉकचा ट्रॅफिक यार खूपच बेकार आहे. ट्रस्ट मी, आपला मुंबईचा ट्रॅफिक तुम्ही म्हणणार की खूपच चांगला आहे ह्याच्यासमोर, पण बँकॉकचा ट्रॅफिक खूपच बेकार आहे, एकदम बेकार आहे. जवळजवळ आमचा 1 तास अजून जात होता त्या ट्रॅफिकमध्ये, फक्त 2 ते 3 किलोमीटरसाठी. तर त्याच्यासाठी आम्ही वॉकिंग प्रेफर केलं. आणि बाय वॉकेबल डिस्टन्स, हा डिस्टन्स जवळजवळ 500 मीटरचा आहे. तर चला आपण कव्हरअप करूया आणि तुम्हाला सांगतो, दाखवतो हॉटेल. ठीक आहे, सो स्टे ट्यून. हा तर आता मित्रांनो, आपण आलेलो आहोत इथे हॉटेलला, हॉटेलच्या प्रॉपर्टीला. ही आहे ही प्रॉपर्टी हॉटेलची. ठीक आहे, सिलिम ॲव्हेन्यू इनिंग ही अशी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, हा एंट्रन्स आहे इथं प्रॉपर्टीचा, सिलिम ॲव्हेन्यूचा. आणि हा एरिया आहे, वेटिंग एरिया आहे हा. ओके, हा तो ट्रॅव्हल डेस्क एरिया आहे, तो काउंटर एरिया आहे, तो तिथे समोर काउंटर एरिया आहे आपला ह्याचा टी अँड कॉफी ड्रिंक्स. आणि हा रिसेप्शन एरिया आहे इकडचा ॲव्हेन्यूचा. हा असा रिसेप्शन एरिया आहे. मी तुम्हाला दाखवतो इथे टी अँड कॉफीचा एरिया. हा फ्री आहे मला वाटतं. ओके, चल. हा बघा, हा डिलक्स रूम आहे इकडचा. तर आम्ही आता आलेलो आहोत. अभिजित दादा इथे आपलं सामान सर्व सेटल करत आहेत. ठीक आहे, इथे चपलं वगैरे काढायचं रॅक आहे खाली. इथे सामान पण ठेवू शकता तुम्ही बसायला, आणि चपलं घालण्यासाठी पण बसू शकता इथे वरती. बसायला इथे 2 खुर्च्या दिलेल्या आहेत. इथे एक वॉर्डरोब दिलेला आहे. ठीक आहे, आणि विथ मिरर अँड ऑल. 2 कुशन्स आहेत, एक्स्ट्रा कुशन्स दिलेले आहेत आतमध्ये. ड्रॉवर आहे खाली. ओके, आणि हँगर्स आहेत. तर तुमचे कोट, सूट, पॅन्ट जे काय असेल तुमच्याकडे, तर तुम्ही हे करू शकता. आपल्याला इथे टेलिकॉम दिलेला आहे. हा बघू शकता तुम्ही, टेलिकॉम आहे, एक लॅम्प आहे, आणि स्विच बोर्ड. अगेन हे असे स्विचेस भेटतात आपल्याला थायलंडमध्ये. आणि इथे एक डेस्क भेटलेला आहे, वर्किंग डेस्क. आणि हेअर ड्रायरसुद्धा दिलेला आहे. हा आहे फुल साईज मिरर. आणि हा आहे आपला एक किंग साईज बेड. आपल्याला ह्या प्रॉपर्टीमध्ये एक किंग साईज बेड भेटतो. ठीक आहे, तर या किंग साईज बेडवरती 4 माणसं तरी आरामात आखडून झोपतील. आणि हा एक सिंगल साईज बेड. तर ह्या बेडवरती पण 2 माणसं आरामात झोपून जातील. मी आणि केदार तरी आरामात झोपून जाईल इथे. तर मित्रांनो, आता बघा आपण MBK मॉलला निघालेलो आहोत. बघा मित्रांनो, आता आपण MBK मॉलला चाललेलो आहोत. इथे टुकटुक घेतलेली आहे आपण. ठीक आहे, टुकटुक घेतलेली आहे 100 बातमध्ये. 1 किलोमीटरचे 100 बात म्हणजे 300 रुपये 1 किलोमीटरचे. तर बघा हे आम्ही कसे बसलो, हे बघा. जेपी बघा बिचारा कसा बसलेला आहे इथे. काय करणार, तिघ जण असे. जर गावामध्ये पण आपल्याला कुठे घेऊन नाही जात लोक, गावामध्ये पण असे आपण ट्रॅव्हल नाही करत, आणि एवढे पैसे पण नाही देत.
पण बघायला गेलं तर काहीच हा वन टाइम एक्सपिरियन्स आहे. तर चला तुम्हाला पुढे पण दाखवतो. ओके. हा तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बघा रेल्वे स्टेशनला तिकीट बुक करण्यासाठी. तर ठीक आहे तुम्हाला दाखवतो तिकीटिंग कशी होते. चला तुम्हाला दाखवतो. हे साऊथ ईस्ट एशियाचं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इथे तिकीटिंगसाठी तिकीट काढायला. तर चला बघून घेऊया आता इथे तिकिटाची सुविधा कशी आहे. तिकीट भेटत आहे नाही भेटत आहे. ट्रेनमध्ये सीट अवेलेबल आहे नाही आहे बघून घेऊया. नंतर तुम्हाला मग भेटतो. ठीक आहे चलो. तर मित्रांनो तुम्ही बघताय आपण इथे ट्रेन स्टेशनला आलेलो आहोत. स्टेशनमध्ये एंट्री घेण्यासाठी इथे आपल्याला तिकीट स्कॅन करून एंट्री घ्यावी लागते. मेट्रो स्टेशनसारखंच आहे. ठीक आहे तर बघून घ्या. हे मी तुम्हाला हे डिटेलमध्ये उद्या दाखवेन. उद्या पूर्ण आपली ट्रेन जर्नी होणार आहे. तर ट्रेन जर्नीचा एक वेगळा व्लॉग येईल आणि जसा आपला डेलीचा व्लॉग आहे डे 9चा तर तो डे 9चा व्लॉग पण तुम्हाला दाखवला जाईल. तर बघा मित्रांनो आता आपण 6 वाजलेले आहेत. 6:03 झालेले आहेत. दॅट विल बी फाईन आय गेस. $1,003. One second, I would like to go with this. Travel for tomorrow, date 21st of November. Okay. Train number 331. 3-1 Yeah. Special Express It's a 4:50. departure. Hotjai Junction around 7:05. Car number 9, seat number 17 alphabet. Okay. Thank you, ma'am. Thank you so much. So for tomorrow, be here at Gate E area at least 20 minutes before departure. One second, please. I did not understand. Okay. I mean, you have to be here at least 20 minutes before departure time. ओके. आता मित्रांनो बघा आता आपल्याला तिकीट भेटलेली आहे इथे. ठीक आहे. बँकॉक हाती यायची तिकीट भेटलेली आहे. ही स्लीपर सेकंड क्लास स्लीपर AC कोच ट्रेन आहे. ठीक आहे. 31 नंबरचा आपला स्पेशल ट्रेन आहे. ट्रेन नंबर 31 आहे जी आपल्याला घेऊन जाईल हातियाई जंक्शनला. आणि हातियाई जंक्शनवरून आपण पडण बेसाडसाठी दुसरी एक ट्रेन पकडणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो.